नमस्कार. क्रीडा विश्वातून एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक कामगिरी, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या स्वरूपात पाहायला मिळतील. जेणेकरून चालू घडामोडी अंतर्गत तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त अशी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सध्या विश्व करंडक नेमबाजी स्पर्धा चीन येथे चालू आहे आणि तिथे भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. महिला खेळाडूंनी अत्यंत चांगली कामगिरी करत 2 पदके जिंकली आहेत. त्याची माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विश्व करंडक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक आणि ब्रांझ पदक. त्या संदर्भात ही अपडेट आहे. चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत कोणत्या महिला खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले, तर त्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात मिळतच आहे. चीनमध्ये सध्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये 2 भारतीय महिला खेळाडूंनी पदक जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंगने 40 गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलेले आहे. चीनच्या झांग युने 37 गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर भारतीय ऑलिम्पिक मधील विजेती महिला खेळाडू मनू भाकर हिने 28 गुणांसह ब्रांझ पदकावर समाधान मानले. त्यामुळे सुवर्ण पदक आणि ब्रांझ पदक हे दोन्ही महिला भारतीय युवा खेळाडूंनी पटकावलेले आहे. 25 मीटर पिस्तूल प्रकारात खरी स्पर्धा तर ब्रांझ पदकासाठी होती. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर अत्यंत संघर्ष करताना आपल्याला दिसून येत होती. फक्त निव्वळ 3 गुणांच्या आधारावर आघाडीने तिने भारतीय खेळाडू मनू भाकर हिला ब्रांझ पदक मिळालेले. त्यामुळे तुम्ही समजू शकता की ब्रांझ पदकासाठी किती अटीतटीची लढत झालेली होती. 25 गुणांसह पाक योन ही खेळाडू 4थ्या स्थानी राहिली. अशा रीतीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी 1 सुवर्णपदक आणि 1 ब्रांझ पदक मिळवले. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, चालू घडामोडी अंतर्गत विचारले जाणाऱ्या प्रश्नांमधून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे MPSCची सहसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहितीपूर्ण क्रीडा व्हिडिओ, खेळाचे व्हिडिओ, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक कामगिरी यांचा आढावा घेणारा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असताना दिसत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्व करंडक नेमबाजी स्पर्धा सध्या चीनमध्ये चालू आहे आणि भारतीय संघाने 2 पदकांवर आपले नाव कोरलेले आहेत. एक होतं सुवर्णपदक, एक होतं ब्रांझ पदक. सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे ईशा सिंगने 40 गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर ऑलिम्पिक विजेती नेमबाज मनू भाकरने 28 गुणांसह ब्रांझ पदकावर समाधान मानलेले आहे. याची माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय होता. चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.